गोकुळात आले नगर में जोगी आया, अलग सा भेष बनाया. अगदी वेगळा वेश धारण करून, साधूचा वेश धारण करून भगवान भोलेनाथ गोकुळात आले. गोकुळात आले यशोदामाई अनेको गवळणींसहित दानधर्म करत होते. जे कोणी बाळाला पाहायला यायचं, यशोदामाईला आनंदही झालेला, पुत्र झालाय, खूप दिवसानंतर मुलगा झाला म्हणून आनंदाचं वातावरण होतं. दानधर्म चालू होता. अगदी अन्नदान, वस्त्रदान, धान्यदान, अनेको प्रकारचं दान यशोदामाई नंदबाबा त्या ठिकाणी करत होते. आणि पहा, साधूच्या वेशात भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी येऊन पोहोचले. यशोदामाई अनेकांना धनदान द्यायची, अनेकांना अन्नदान द्यायची. आता भगवान भोलेनाथ साधू वेशात आलेत. यशोदामाईनं त्या ठिकाणी दान द्यायला लागले, भिक्षा द्यायला लागले. या साधूंनी सांगितलं, ना चाहिए तेरी दौलत दुनिया, ना चाहिए तेरी दौलत दुनिया, ना ये मिल जनमाना हो, ना ये मिल जनमाना. अपने बाला के का दर्शन करा दो मैया, अपने बाला के का दर्शन करा दो मैया, अपने बाला के का दर्शन करा दो मैया, अपने बाला के का दर्शन करा दो मैया. मैं दर्शन को जय हो मैया, मला तुझी ही भिक्षा नकोय. मला तुझ्या लालाचं दर्शन करायचंय, मला बाळाला पाहायचंय. बाळाला पाहण्यासाठी मी हिमालय पर्वतावरून आलोय म्हटले. भोले बाबा भगवंताचं दर्शन करायचे म्हणून आस लागली होती, आशेनं आले होते. यशोदा मैयानं नकार द्यावा. साधूजी ऐका, तुम्हाला पाहिजे तेवढं धन मी देईन, तुम्हाला काय पाहिजे ते मागा, पाहिजे ते मी तुम्हाला देईन, पण माझ्या लालाचं दर्शन मागू नका. कारण माझा लाला आधीच नाजूक आहे, छोटा आहे आणि त्याच्यावरती एकामागून एक संकट येतात. पुतना आली होती तेव्हापासून यशोदामाई घाबरलेली. कुणालाही अगदी जवळच्या व्यक्तीशिवाय, परिचित व्यक्तीशिवाय दुसऱ्या कुणाला बाळाला पाहू देत नाहीये. यशोदामाई म्हणते, साधूजी दुसरं काहीही मागा, पण बाळाचं दर्शन काही मागू नका. हे भोले बाबा म्हणतायत, मैया हात जोडून विनंती आहे, मी एवढ्या लांबचा प्रवास करून आलोय, मी असा धन किंवा इतर काही भिक्षा नेण्यासाठी आलो नाही. मला त्या भगवंताला, तुझ्या बाळाला पाहायचे, पाहू दे ना मैया, कृपा कर, बाळाला पाहू दे. पण ऐकत नाहीये यशोदा मैया. शेवटी साधूंनी एवढी विनवणी केलीये, एवढी विनवणी केलीये. यशोदामाई काहीतरी समजावूनच सांगतीये, मी बाळाला देणार नाही, मी तुमच्याकडे बाळ देऊ शकत नाही, बाळाचं दर्शन तुम्हाला होऊ शकत नाही. पण भगवान परमात्मा, आतले भगवान श्रीकृष्ण, भगवंताला वाटलं, रे माझे प्रभू भोलेनाथ, भगवान विष्णू भोलेनाथांची भक्ती करतात. छोटस बाळ, भगवान परमात्मा विचार करतात, अरे माझे भगवान भोलेनाथ कैलासावरून या ठिकाणी आलेत फक्त माझ्या दर्शनासाठी, आणि यांना असं परत पाठवून उपयोग नाहीये, माझ्या प्रभूंची निराशा करून उपयोग नाही.
माझ्या प्रभूंना त्यांची इच्छा पूर्ण झाली पाहिजे. या छोट्याशा बाळानं मनोमन विचार करावा की मला माझ्या प्रभूचं दर्शन घ्यायचंय. भोलेनाथ काय विचार करतात? मला त्या बाळाचं दर्शन घ्यायचंय. बाळ म्हणताय मला माझ्या भोले बाबाचं दर्शन घ्यायचंय. एकमेकाच्या दर्शनाची आस लागली. लगेच भगवंतानं लीला केली. यशोदामाई बाहेर साधूंना सांगते मी बाळाला तुमच्याकडे आणू शकत नाही, तुमच्याकडे देऊ शकत नाही. आतलं बाळ लगेच रडायला लागलं. बाळ रडायला लागलं. दासी धावतच आली. मैया मैया. यशोदामाईला बाजूला घेतलं आणि सांगू लागली मैया मला तर वाटतंय हा बाबाला नक्कीच याला जादूटोना येत असणार. नक्कीच काहीतरी या बाबानं जादूटोना केला. बाळ रडायला लागलं. बाळ झोपलेलं होतं. मैया ऐक, माझं तर म्हणणं असेल तू बाळाला थोडा वेळ त्याच्या हाती देऊन टाक. जादूटोना तरी ते बाबा करणार नाही, त्यांची इच्छा पूर्ण कर. तू तिथेच थांब. तुझ्या हातानं बाळाला त्यांच्याकडे दे आणि तुझ्या हातानं परत घे. तू बाजूला जाऊ नकोस. त्यांची इच्छा पूर्ण कर. मग ते जादूटोना करणार नाही. त्या दासीनं सांगितलं. यशोदेला पटलं. अरे माझं बाळ रडायला लागलं. यशोदेनं हातात घेतलं. बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करू लागली पण बाळ शांत होत रडते माझे बाळाताणे समजाविता राहेना राहेना समजाविता राहेना राहेना समजाविता राहेना बाळ रडू लागलंय. यशोदाबाई हाती घेतीये, शांत करण्याचा प्रयत्न करतीये पण बाळ शांत होत नाही. आता शेवटी यशोदाबाईला वाटू लागलं आपण त्या साधूंकडेच बाळाला घेऊन जाऊ. बाळाला घेऊन बाहेर आलीये यशोदा मैया. बाहेर तर आली पण साधूंच्या हातात बाळ देत नाहीये. साधूंच्या हातात बाळ देत नाहीये. साधूंनी विनंती करावी
भोले बाबांनी म्हणावं मैया इथपर्यंत घेऊन आलीस, मग हाती दे, माझी इच्छा पूर्ण होऊ दे, माझ्या हाती बाळाला दे. यशोदा माई म्हणते साधूजी तुमच्या गळ्यात सर्प दिसतोय, तुमच्या जर हाती मी बाळाला दिलं, तुमच्या गळ्यातल्या सर्पानं माझ्या बाळाला दोष केला तर अनर्थ होऊन जाईल म्हटली. मी तुमच्या हातात बाळ देणार नाही, तुमच्या गळ्यात साप दिसतोय. भगवान भोलेनाथ साधू वेशात असणारे ते भोलेनाथ म्हणतात अगं माई तुझं हे बाळ, तुझा हा पुत्र काळाचाही काळ आहे आणि त्याला सापाची भीती वाटते बघ. यशोदा माईनं बाळ साधूंच्या हाती दिलं. जसं साधूच्या हाती बाळ दिलं गेलं त्या भोलेनाथांनी, साधू वेशात असणाऱ्या भोले बाबांनी बाळ आपल्या मांडीवरती घेतलं. जसं भोले बाबांच्या मांडीवरती यशोदेचा लाला गेला, बाळ शांत झालं, बाळ आपोआप शांत बसलं. पहा त्या ठिकाणी हरी आणि हर यांचं मिलन झालं. हरी आणि हर एकत्रित आले. लाला आणि भोले बाबा दोघेही एकमेकांना पाहून एकमेकांचं दर्शन करून समाधानी झाले. आणि पहा गोकुळात आजही तुम्ही जर गोकुळला गेला असाल, गोकुळ वृंदावन तीर्थयात्रा करत असताना आपण जाऊन येतो. गोकुळामध्ये आजही आशेश्वर नावाचं त्या ठिकाणी शंकराचं भगवान भोलेनाथांचं मंदिर आहे, ज्या ठिकाणी ही लीला घडलेली आहे. पहा हरी आणि हर यांच्या मिलनाची ही लीला श्रीमद भागवतामध्ये आली. त्यानंतर पुढे पहा अजून एक संकट. अगोदर पहिलं संकट आलं ते पुतना नावाचं. आता यानंतर काही लीला घडता घडता, लीला होता होता पुढे अजून एक संकट येऊन उभं राहतंय आणि त्या संकटाचं नाव आहे तृणावर्त. तृणावर्त नावाचं संकट आहे. तृणावर्त पहा एक असुर आहे, वायू सिद्धी ज्याला प्राप्त आहे. आज्ञा मिळाली कंसाची, जा त्या नंदाच्या पुत्राला संपव, त्याचा निपात कर, त्याचा अंत कर. तो तृणावर्त निघाला. वायू सिद्धी प्राप्त असणारा तो तृणावर्त त्यानं ठरवलं की अरे गोकुळात राहणाऱ्या त्या कंसाच्या शत्रूला मी उडवून नेणार आहे. तर बाळ आहे त्याला मी उडवून नेणार आणि संपवणार. एक प्रकारे वावटळ निर्माण झाली आहे, मोठं वादळ निर्माण झालं. वादळाच्या माध्यमातून तो तृणावर्त त्यानं गोकुळामध्ये प्रवेश केलाय. सगळं काही अस्ताव्यस्त होतंय, भयंकर वारा सुटलेला आहे. सगळे झाडं वृक्ष हलतायत, डुलतायत. भयंकर वाऱ्याचा आवाज त्या ठिकाणी होतो. काय झालंय काय नाही कुणालाच काहीही कळत नाहीये. अरे हे भयंकर वादळ आलं कसं काय? वादळाचा काळही नाही, ऋतूही नाही, वादळ निर्माण कसं झालं? ज्याला त्याला आश्चर्य वाटू लागलं. सगळीकडे धूळ धूळ आहे. सगळं काही वाऱ्यामध्ये उडताना दिसू लागलं. कुणाला कुणी दिसेन असं झालं. गाई गुरं अस्ताव्यस्त होऊ लागली आहेत. आणि पहा त्या वादळामध्ये तृणावर्तानं भगवंताला, बाळ रूपातल्या भगवंताला उडवून न्यायला सुरुवात केली. भगवान परमात्मा तेही लीला करू लागले. वादळामध्ये उडवून तर गेले, उडून गेले, पण थोड्याच वेळात, काहीच काळात भगवान परमात्म्यानं स्वतःचं वजन वाढवायला सुरुवात केली. स्वतःचं वजन, भार वाढवायला सुरुवात केली. वजन एवढं वाढलं, भार एवढा वाढला की आता उडवून पुढे घेऊन जाणं त्या तृणावर्ताला शक्य होत नाहीये. वजन वाढलं, भार सहन होईना. तृणावर्त घाबरला गेला. मूळ रूपात आलाय तृणावर्त. मूळ रूपात आला. भगवान परमात्म्यानं बाळ रूपातल्या त्या भगवंतानं एक प्रकारे त्या तृणावर्ताच्या गळ्याला मिठी मारावी. गळ्याला मिठी मारली. तृणावर्त एक प्रकारे दाबला गेला. तृणावर्त कोसळला गेला. तृणावर्त ठार झाला. जगाच्या मालकानं तृणावर्ताला संपवलं. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. तृणावर्त संपल्या गेला. पहा आता तर नंद बाबा घाबरू लागले. कृष्णाला एकटं टाकून जमणार नाहीये.
अनेको संकट माझ्या कानावरतीच येत आहेत, माझ्या लालावरती संकट येत आहेत. आता मात्र कृष्णाला एकटं टाकून गोकुळाबाहेर जाणं ही टाळलं जाऊ लागलं. सगळ्या बाजूंनी कृष्णाची त्या लालाची काळजी घेतली जात होती. पहा, आणि त्यानंतर अगदी बघता बघता हे बाळ लहानचं मोठं होत आहे. अगदी छोटस बाळ, गोंडस असणारा तो लाला, त्या लालानं रांगायला सुरुवात केली. बाळ रांगू लागलं. तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रागत डाव्या गुडघ्याने रागत डाव्या गुडघ्याने रागत तळहात टेकीत तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने बाळ रांगू लागलं. बघता बघता बाळ रांगतंय. अंगणामध्ये खेळू लागलं बाळ. रांगताना खेळता खेळता भगवान परमात्मा माती खातायत, अनेको प्रकारे बागडतायत, रांगतायत. सर्वत्र अंगणामध्ये बघता बघता फिरू लागले भगवान. पहा, आणि एक दिवशीचा प्रसंग असा, भगवंताची एक लीला. भगवान परमात्मा यशोदा माईच्या मांडीवरती होते. यशोदा माईनं भगवंताला दूध पाजलं, स्तनपान केलं आणि त्यानंतर भगवंताचं तोंड आपल्या पदरानं यशोदा माई पुसू लागली. भगवंताचं तोंड पदरानं पुसलं, तोंड पुसलं आणि पहा, भगवंतानं जांभळी दिली, तोंड मोठं केलं. यशोदा माईचं लक्ष भगवंताच्या तोंडात गेलं तर आतमध्ये ब्रह्मांडाचं दर्शन यशोदा माईला झालं. ब्रह्मांडाचं दर्शन झालं. आकाश, अंतरिक्ष, सगळे ग्रह, सूर्य, चंद्र, तारे, सगळं काही त्या बाळाच्या, आपल्या पुत्राच्या तोंडात दिसू लागलं. यशोदा माईला आश्चर्य वाटलं. यशोदा माईचे आपोआप डोळे झाकले. अरे, हे काय आहे? डोळे झाकले. कृष्णानं आपली माया आवरली. माया आवरली आणि पहा, मायेनच यशोदा माईच्या ते काही स्मरणातही राहिलं नाही. एकदा नाही, दोनदा यशोदा माईला भगवंताच्या तोंडामध्ये ब्रह्मांडाचं दर्शन झालंय, ब्रह्मांड दिसलंय. एक प्रसंग हा. आणि एका वेळेला झालं असं की पहा, भगवान परमात्मा आपल्या बंधूसोबत, भावंडासोबत म्हणा, त्या ठिकाणी बलराम आणि छोटासा लाला अंगणामध्ये वावरतायत, बागडतायत. आणि त्या वेळेला बलरामानं पाहिलं, अरे काय
कान्हानं माती खाल्ली आहे. माती खाल्ली म्हणून धावत आले यशोदा माईकडं. मैया मैया, लालानं माती खाल्ली, लालानं माती खाल्ली, कृष्णानं माती खाल्ली. यशोदा माईला राग आला, लाला माती खातोस. धावली, कृष्णाला मारणार. तेवढ्यात कानानं सांगितलं, मैया मी माती खाल्लीच नाही. आई गाई नाही खाली मी माती, आई गाई नाही खाली मी माती, आई गाई नाही खाली मी माती. नाही कळलेल्या माती, आई खाली मी माती, आई गाई आई खाली मी माती. बैरंगाचा खोट बोलतो, बैरंगाचा खोट बोलतो. आई गाई नाही खाली मी माती, आई गाई नाही खाली मी माती, आई गाई नाही खाली मी माती. पहा, आत्ताच या ठिकाणी पवनारवरून काही भाविक आलेले आहेत. आमचे दुष्यंत काका, त्यानंतर अजून काही भाविक पवनार या गावावरून आलेले आहेत. त्या ठिकाणी भव्य अशी शिवमहापुराण कथा काही दिवसापूर्वी झाली. या सर्वांचं अगदी जोरदार टाळी वाजवून स्वागत करायचं. भगवान परमात्मा आईला सांगतायत, आई मैया मी माती खाल्ली नाहीये, मी माती खाल्लीच नाही. मैयानं सांगावं कान्हा, बलरामानं सांगितलंय तू माती खाल्लीयस. तर छोट्याशा लालानं सांगावं, आई तुला माझं खोटं वाटतंय ना, तर तू स्वतः तुझ्या डोळ्यानं बघ, मी माती खाल्ली नाही. आ केलं, तोंडामध्ये माती तर दिसली नाहीच नाही, पण यशोदा माईला तोंडात ब्रह्मांडाचं दर्शन झालं. त्या लालाच्या कान्हाच्या तोंडात अख्खं ब्रह्मांड दिसलं. दुसऱ्यांदा ब्रह्मांडाचं दर्शन यशोदा माईनं आपल्या पुत्राच्या तोंडात केलं. पहा, सुंदर अशी ही लीला यशोदा माईनं लालाच्या तोंडात ब्रह्मांड पाहिलं. भगवंतानं माया आवरली. 2 वेळा यशोदा माईला भगवंतानं ब्रह्मांड तोंडामध्ये दाखवलं. त्यानंतर पुढे पहा, कृष्ण जेव्हा 108 दिवसांचा होतोय, बाळ लाला जेव्हा 108 दिवसांचा झाला, तेव्हा नंद यशोदा यांचे आचार्य गर्गाचार्य म्हणा किंवा गंगाचार्य म्हणा, गर्गाचार्यांना बोलावलं गेलं आणि गर्गाचार्यांच्या माध्यमातून नामसंस्कार विधी झाला, नामकरण संस्कार त्या ठिकाणी झाला. कृष्ण हे नाव त्या लालाला दिलं गेलंय. पहा, याचा श्यामवर्ण आहे म्हणून त्या ठिकाणी सांगितलं. गर्गाचार्य सांगतात याचं नाव कृष्ण. आणि मोठा बंधू, मोठा भाऊ, त्याचं नाव राम सांगितलं. पण हा बलवान असेल म्हणून बलराम हे नाव त्या ठिकाणी सांगितलं. कृष्ण आणि बलराम हे नाव दोघांना दिली गेली. पुढे पहा, कृष्ण लहानचा मोठा होत होता, वाढत होता, खोड्याही करत होता. कान्हा खोड्या करायचा. आणि एका वेळेला काही दिवसानंतर पहा, भगवान परमात्मा लहानचे मोठे होता लहानचे मोठे होतायत, खोड्या करत आहेत. अनेको गवळणी भगवंत गवळणींना मोहून टाकतायत. गवळणींची तर त्यांची सवय झालेली, रोज दिवसातून एकदा का होईना त्या कान्हाला कृष्णाला पाहायला जायचं. अगदी घरामध्ये छोटस बाळ असू द्या, आपण त्याचं कोड कौतुक करतो. अगदी दिवसातून कित्येक वेळा त्याला उचलून घेणं असेल, त्याचा लाड करणं असेल. छोटस बाळ घरामध्ये असल्यानंतर वेगळंच वातावरण असतं. नंदाच्या वाड्यात भगवान
वावरतायत तर अख्खं गोकुळ आनंदित आहेच आहे. गवळणींना भगवंताची सवय लागली आहे. अगदी सकाळी दुपारी संध्याकाळी गवळणी भगवंताला पाहायला यायच्या, भगवंताकडे यायच्या, भगवंताची भेट घ्यायच्या. भगवंताला जर पाहिलं नाही तर त्यांचा दिवस चांगला जात नव्हता, करमतच नव्हतं. गवळणींची ती अवस्था झालेली. भगवंताला दिवसातून एकदा का होईना पाहायच्या. आणि पहा, गवळणी अनेको गोपी, अनेको गवळणी दही, दूध, लोणी, तूप हे सगळं घेऊन मथुरेच्या बाजारला विकण्यासाठी जायच्या. गवळणी बाजाराला विकण्या निघाली, बाजाराला विकण्या निघाली. दही दूध ताक आणि लोणी ग बाई ग, दही दूध ताक आणि लोणी. बाई माझ्या घरात नाही बाई, घरात नाही बाई, बाई माझ्या घरात नाही बाई, गवळणी दही, दूध, लोणी घेऊन मथुरेला विकायला जायच्या. आणि पहा, गवळणींना कृष्णाचा एवढा ध्यास लागला, एवढा ध्यास लागला. अंतःकरण कृष्णानं जिंकलंय, काय करतायत काय नाही याचं भानच नाही. मथुरेला दही, दूध, लोणी विकायला तर जायच्या, पण तिथे गेल्यानंतर दही घ्या, दूध घ्या असं त्या म्हणत नव्हत्या. त्या म्हणायच्या गोविंद घ्या, गोपाळ घ्या, कान्हा घ्या, लाला घ्या, मधुसूदन घ्या, वसुदेव घ्या. काय भगवंतालाच घ्या म्हणायच्या. आणि एक दिवस बातमी पोहोचली कृष्णाच्या कानावरती. गवळणी काय करतात, लक्ष आहे ना सर्वांचं? गवळणी काय करतात, दही, दूध, लोणी हे सगळं घेऊन तर जातात, पण तिथं गेल्यानंतर मलाच विकतात. भगवंताला राग आला, अरे मला विकतात काय, पाहतोच म्हटलं यांच्याकडे. तर छोटासा लाला, भगवंताने ठरवलं आता यांच्याकडे बघायचं. मला विकतात, गोविंद घ्या, गोपाळ घ्या म्हणतात, कान्हाला घ्या म्हणतात. भगवंतानं लीला केलीये, खोड्या करतायत पहा कशा. भगवान परमात्मा गवळणींना अडवे जातात.